नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र येथील ग्वालियर येथे रुबीना नावाची तरुणी आपल्या परिवारासोबत राहायची. रुबीनाचे वय जवळपास 21 ते 22 वर्षाचे होते. ती दिसायला अत्यंत सुंदर होती. तिच्या वडिलांनी लवकरच तिचे लग्न करायचे ठरविले. कमी वयातच तिचे लग्न चिरपूर गावातील तरुण प्रकाश वंजारासोबत करून दिले. नवीन लग्न झाल्यामुळे प्रकाश हा रुबीनावर अत्यंत प्रेम करत असे. रुबीना पण पहिल्यांदा जवानीच्या होशात आल्याने ती प्रकाशवर जीवापाड प्रेम करायला लागली. दोघांचे एकमेकावर जीवापाड प्रेम होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसातच प्रकाश याचे अचानक मृत्यू झाले. पतिमरण पावल्यामुळे रुबीना अस्वस्थ झाली. तिला एकटेपणाची जाणीव होऊ लागली. ऐन तारुण्यामध्ये ती विधवा झाली होती. विधवा झाली तेव्हा तिचे वय जेमतेम 25 वर्षाचे होते. रुबीना ही हसमुख स्वभावाची आणि चंचल होती. ती पुरुषांना आपल्याकडे लवकरच आकर्षित करायची. पतीच्या शारीरिक सुखाची चटक लागलेली रुबीना पती वारल्यानंतर केवळ 1 महिन्यानंतर शारीरिक सुखासाठी बेचैन राहू लागली. ही गोष्ट रुबीनाच्या सासऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रुबीनेचा दीर नरेश याच्याशी लग्न लावून दिले. नरेश हा मंद बुद्धीचा होता आणि पतीपेक्षा लहान होता. त्यामुळे नरेश याने लग्नाला नकार दिला नाही. रुबीनाचे दुसरे लग्न देरासोबत झाल्यामुळे सर्व काही ठीक सुरू होतं. परंतु एक दिवस अचानक 20 फेब्रुवारीच्या रात्री रुबीना शौचालयाकरता घरून निघाली, परंतु वापस आली नाही. घरवाल्यांना चिंता वाटली, परंतु कोणालाही काही शंका आली नाही असं काही घडेल. सकाळी काम करणाऱ्या लोकांना गुप्तेश्वर पहाडीवर गेले तेव्हा त्यांना जंगलात एक महिलेची लाश दिसली. माहिती मिळता जनकगंज पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांना विचारले असता मृत महिलेचे नाव रुबीना आहे असे त्यांना समजले. धारदार शस्त्राने रुबीनाच्या गळ्यावर वार केले होते. रुबीनाच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर SP अमित साठे, SP सत्येंद्र तोमर आणि आत्माराम सिंह यांच्या नेतृत्वाखाली संतोष यादव यांची टीम तपासायला सुरुवात झाली. पोलिसांना माहिती मिळाली की रुबीना ही लवकरच कोणासोबतही मिळून जायची. ती हसमुख स्वभावाची होती. यामुळे पोलिसांना अनैतिक संबंधामुळे रुबीनाचा खून झाला असावा असा संशय आला. पोलिसांना आणखी काही पुरावे सापडले. गोलपहाडी परिसरात राहणाऱ्या सफीउल्ला खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि विचारपूस सुरू केली. सुरुवातीला त्याने स्पष्ट नकार दिला. मी रुबीनाला ओळखत नाही असे सांगितले. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवतात शफीउल्ला खान याने सगळं सत्य सांगितलं. घडलेला प्रकार सांगितला. रुबीना ही रंगीन स्वभावाची मुलगी होती. शफीउल्ला पश्चिम बंगालचा रहिवासी होता. 14 वर्षापूर्वी तिथून पळून आला आणि ग्वालियरच्या करबक बिलोया येथे आला. इथे येऊन महाकालेश्वर खदान येथे काम करणे सुरू केले. तेव्हा त्याची ओळख रुबीनाच्या पतीसोबत झालेली होती. नंतर ते चांगले मित्र बनले. मात्र जेव्हा प्रकाश याचा मृत्यू झाला तेव्हा शफीउल्ला खान अधूनमधून रुबीनाकडे येत जात असे आणि तिच्या मुलाबाळांची काळजी घेत असे. रुबीनाच्या मुलासोबत गप्पा गोष्टी करीत होता. आता त्यांचे नेहमीचेच येणे जाणे सुरू झाले. याच्या बहाण्याने तो रुबीनाच्या जास्तच जवळ येत गेला. रुबीनाने पण मजबुरीने मंदबुद्धी दीरासोबत लग्न केले होते. यामुळे ती शारीरिक सुखापासून वंचित होती. सुहाग रात्रीच्या दिवशी तिला समजले मंदबुद्धी तर आहेच, शरीराने पण कमजोर आहे. तिच्या लक्षात आले. घरी तिची वासना शांत झाली नाही. त्यामुळे तिची नजर बाहेरील पुरुषावर फिरू लागली. त्यामुळे शफीउल्ला आणि रुबीना एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले. रुबीना ही सुंदर असल्यामुळे शफीउल्ला हा तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. शफीउल्ला खान आता नेहमीच रुबीनाच्या घरी येत असे आणि त्यांचे नेहमी शारीरिक संबंध सुरू होते. रुबीनाला मोठी बहीण होती. बहिणीच्या मालकाची नजर पण रुबीनावर होती. रुबीनाचा पती वारल्यामुळे बहिणीचा मालक तिथे तिच्या घरी यायचा. त्याला रुबीनाबद्दल सगळं काही समजले होते. दुसरं लग्न केले आणि पती पण मंद बुद्धीचा आहे. यामुळे त्याने तिचा फायदा घ्यायचं ठरविलं. बहिणीचा पती असल्याकारणाने तो रुबीनाच्या मुलाबाळांना भेटण्याकरता यायचा. या बहाण्याने त्याला रुबीनाशी जवळीक साधायची होती. एके दिवशी त्याने मोका पाहून रुबीनाशी शारीरिक संबंध केले. आता या दिवसापासून त्याचे पण जाणे येणे वाढले.
बहिणीचा पती नेहमी रुबिनाकडे येत असल्यामुळे तिच्या सासऱ्यांना संशय आला. रुबिनाच्या सासऱ्याने या गोष्टीची विचारणा केली असता ती उलट सासऱ्यावर रागावली, ओरडली आणि रागातच सासऱ्यांना म्हणाली, तुमचा मुलगा नामर्द आहे असे तिने रागाने म्हटले आणि आपल्या मुलांना घेतले व माहेरी निघून गेली. इकडे रुबिनाचा प्रेमी शफीउल्ला खान ही रुबिना गावाला गेल्यामुळे बेचैन झाला होता. त्याला रुबिनाशिवाय करमत नव्हते. त्याचे कशातच मन लागत नव्हते. शेवटी एक दिवस ग्वाल्हेर जाऊन रुबिनाला भेटला. रुबिनाला आपली वासना शांत करायची होती. तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध बनविले. तिचा प्रेमी असल्यामुळे तिला काही हे नवीन नव्हतं. दोघांचे शारीरिक संबंध झाल्यावर तिने सरळ सांगितले, जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तू मला भेटायला येत जा. यामुळे शफीउल्ला खान आता नेहमी रुबिनाकडे येऊ लागला. वासना शांत झाली की तू वापस आपल्या कामावर जायचा. मात्र काम असल्यामुळे त्याला 8 दिवसातून किंवा 10 दिवसातूनच रुबिनाला भेटायला यायला मिळत होते. रुबिना ही फुकट भेटणारी वस्तू नव्हती. ती खर्चासाठी भरपूर पैसे मागायची. शफीउल्ला तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. यामुळे तोही तिच्यावर अतोनात पैसे खर्च करीत असे. तिला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देत नव्हता. मात्र रुबिनाला रोजच शारीरिक सुख हवे होते. शफीउल्लाचे कामामुळे रोज रुबिनाकडे येणे शक्य नव्हते. तो अधूनमधूनच तिच्याकडे यायचा. यामुळे रुबिनाने बाहेरच्या अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले. याची भनक शफीउल्लाला लागली. त्याला माहीत पडले की रुबिना फक्त त्याचीच नाही तर तिचे अनेक पुरुषांसोबत संबंध आहे. म्हणून त्याने तिला समजावून सांगितले, बाहेरील पुरुषासोबत संबंध बंद कर. मी तुला जे लागेल ते देतो. घरातील संपूर्ण खर्च मी पूर्ण करेल. मुलांचा खर्च पण मी करेल. असे म्हटल्यावर तिने होकार दिला. मात्र शफीउल्ला अधूनमधून भेटीला यायचा. पण रुबिनाला रोजच शरीर सुख पाहिजे होतं. त्यामुळे ती पुन्हा परपुरुषासोबत संबंध करू लागली होती. काही दिवसांनी शफीउल्ला खान याला माहीत पडले आणि दोघांच्यामध्ये भांडण सुरू झाले. तिने शफीउल्ला खान याला धमकी दिली, जर जास्त माझ्या जीवनात इंटरफेअर केलं तर मी तुझ्यासोबतचे संबंध तोडून टाकेल. रुबिनाची ही गोष्ट शफीउल्ला खान याला खूप खटकली. त्याला पश्चाताप झाला. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं तीच त्याला धोका देत आहे याचा विचार करत मनातल्या मनात रुबिनाचा खून करायचा त्याने प्लॅन केला. रुबिनाशी बदला घेण्यासाठी शफीउल्ला खान याने पूर्ण प्लॅन केला होता. त्या दिवशी त्याने रुबिनाला फोन केला. अंधार पडल्यानंतर गुप्तेश्वर पहाडावर भेटायला बोलावलं. शफीउल्ला खानचे रुबिनाकडे येणे जाणे असायचे. दोघंही एकाच रूममध्ये पती पत्नीप्रमाणे झोपायचे. रागाने त्याने रुबिनाला बाहेर भेटायला बोलावले होते. रुबिना आपल्या प्रेमीवर विश्वास ठेवून रात्री 8 वाजता चुपचाप घरून निघाली आणि पहाडीवर पोचली. तेथे गेल्यानंतर शफीउल्ला खान याने तिच्याशी शारीरिक संबंध बनवले आणि लगेचच खिशात लपून ठेवलेला चाकू बाहेर काढला आणि तिच्या गळ्यावर सपासप चाकूने वार केले. तिचा मृतदेह तेथेच टाकून तो पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला 2 दिवसातच ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता घडलेली घटना पोलिसांसमोर उघड केली. रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि आपलं जीवन पूर्णपणे बर्बाद केलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.